कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर चला सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. आजची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. ते तुम्ही पूर्ण ऐकावी अशी माझी इच्छा आहे. तर चला सुरुवात करूया. एका गावामध्ये एक आजोबा राहत होते. आता त्यांची तब्येत जरा खालावत चालली होती. ते पडले बिमार. मग आता त्याच्या लक्षात आलं, की बुवा आपण जास्त दिवस काही जगू शकत नाही. म्हणून त्यानं काय केलं, एक वाटणीपत्र लिहून ठेवलं. वाटणीपत्र लिहिल्याच्या नंतर तिथून 7-8 दिवसानं, 15 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मग त्याचा अंत्यविधी आटोपवण्यात आला, तेरवी झाली. बाकी त्याचे सगळे जेवढे कार्यक्रम होते तेवढे आटपले. आटपल्याच्या नंतर आता इकडं सगळ्या भावाभावात चर्चा झाली, की बुवा आता सगळं झालं. आपल्या आजोबानं जे वाटणीपत्र करून ठेवलेलं आहे, त्या हिशोबानं आपण वाटून घ्यायला पाहिजे. मग त्यानं पंचायत बोलावली. पंचायत बोलावली आणि त्याला सांगितलं पंचायला, की "बुवा आम्ही उद्या वाटणी आमच्या वडिलांनी जसं वाटणीपत्र करून ठेवलेलं आहे, त्या हिशोबानं आम्हाला तुम्ही वाटून द्या." पंच म्हणाले, "ठीक आहे, उद्या तुम्ही पंचायतमध्ये या, आपण सगळ्यासमोर वाटणी करू." मग ठरलं. उद्या सगळेजण तिथं हजर झाले. पंचायतनं आदेश दिला, की वाटणीपत्र एकदा वाचून दाखवण्यात यावं. तर वाटणीपत्र असं होतं मित्रांनो. नंबर 1, माझ्या सर्वात मोठ्या मुलाला माझ्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा मिळावा. नंबर 2, माझ्या 2 नंबरच्या मुलाला म्हणजे लहान मुलाला माझ्या प्रॉपर्टीमधला चौथा हिस्सा मिळावा. नंबर 3, माझ्या मुलीला माझ्या प्रॉपर्टीमधला 5वा हिस्सा मिळावा. आता प्रॉपर्टी वाचण्यात आली आणि खाली लिहिलेलं होतं, माझ्या 19 बकऱ्या आहेत. त्या बकऱ्या मी जसं वाटणीपत्र करून ठेवलं, त्या हिशोबानं वाटून देण्यात यावं. मग आता सगळे चर्चा करू लागले. पंच एकूण एकाला चर्चा करू लागले, की बुवा आता 19 बकऱ्यातला निम्मे हिस्सा व्हायला 9.5. 9.5 बकऱ्या कशा काय वाटण्यात येतील? बकरी कापून थोडी वाटण्यात येणार आहे ते. मग पंचायचं म्हणणं आलं, की बुवा तुम्ही एक काम करा, एक बकरी विका आणि बाकीचे हिस्से वाटून घ्या, जे बकऱ्या राहिलेल्या आहेत ते. पण त्याचं म्हणणं आलं, की नाही आम्हाला आमच्या वडिलांना जसं वाटणीपत्र करून ठेवलेलं आहे, त्याच हिशोबाने आम्हाला वाटून पाहिजे. इकडे आता पंच परेशान. पूर्ण दिवस गेला, पण काही सोल्युशन निघायला तयार नाही. मग वाटणीपत्राच्या हिशोबानं पहिल्या मुलाला होता अर्धा हिस्सा, लहान मुलाला होता चौथा हिस्सा आणि तिसऱ्या नंबरची जी मुलगी होती, तिला होता 5वा हिस्सा. सगळे अडथळले, की बाबा बकरी विकायची नाही म्हणते हे, मग वाटणी होईल कशी? दिवस त्याच्यात गेला, संध्याकाळ होत आली. ही गोष्ट सगळ्या गावात पसरली. मग त्या आजोबाचा एक मित्र होता, श्याम नावाचा. त्या मित्राला ही गोष्ट समजली, की बुवा त्या मुलाची काही वाटणी होत नाही आहे बकऱ्याची, वाटणीपत्राच्या हिशोबानं आणि सगळं गाव परेशान आहे. मग त्या आजोबानं विचारलं, की "बुवा झालं काय वाटणी न व्हायला?" तर लोकांनी सांगितलं त्या आजोबाला, की "बुवा पहिल्या मुलाला अर्धा हिस्सा, दुसऱ्या मुलाला चौथा हिस्सा आणि तिसऱ्या मुलीला 5वा हिस्सा असं त्या आजोबानं लिहून ठेवलेलं आहे वाटणीपत्रामध्ये. आणि वाटणीमध्ये एकूण 19 बकऱ्या आहेत. आता 19 बकऱ्याच्या निम्मे जर म्हणलं तर 9.5 व्हायल्या. 9.5 बकऱ्या कशा वाटण्यात येतील आणि एक बकरी विकून पैसे वाटून घ्या म्हणलं तर त्याच्यातलं कोणीच तयार नाही आहे. ते आजोबा म्हणले, "ठीक आहे, काळजी करू नका. मी करतो वाटणी." मग आजोबानं काय केलं त्याच्या घरची एक बकरी सोडली आणि ती बकरी घेऊन त्या पंचायतमध्ये गेले. पंचायला विचारलं, की "बुवा झालं काय?" तर पंचाने सगळं व्यवस्थित आजोबाला सांगितलं त्या आजोबाच्या मित्राला. ते आजोबा म्हणले, "जे व्यक्ती वारला तो माझा जिगरी मित्र होता. मग एक काम करा म्हणले, मी एक बकरी त्याच्यात ॲड करा. मी यायला ती बकरी देतो." मग हे भाऊ-भाऊ खुश झाले, की बुवा आपल्याला 19च्या जागी 20 बकऱ्या येणार. 19च्या जागी 20 बकऱ्या येणार. त्याला ती गोष्ट पटली.
तर ते म्हणले, "ठीक आहे, आता वाटणी करा." मग वाटणीला सुरुवात झाली. म्हणजे 19 बकऱ्या त्या आजोबाच्या होत्या आणि 1 बकरी त्या आजोबाच्या मित्राची होती. अशा आता एकूण 20 बकऱ्या झाल्या. मग पंच म्हणले, "आता 20च्या निम्मे अर्धा हिस्सा किती व्हायला?" अर्धी प्रॉपर्टी 20च्या निम्मे 10 बकऱ्या. मग 10 बकऱ्या त्या मोठ्या मुलाला देण्यात आल्या. मग राहिला 2 नंबर. मग 2 नंबरच्या मुलाला होता चौथा हिस्सा. चौथा हिस्सा म्हणल्याच्या नंतर 20चा चौथा हिस्सा किती व्हायला? तर ते म्हणले 5. कारण 5 चोक 20. चौथा हिस्सा 2 नंबरच्या पोराला द्यायचा होता. तर मग त्यानं ते 5 बकऱ्या 2 नंबरच्या मुलाला दिल्या. आता राहिला तिसरा हिस्सा त्या मुलीचा. मुलीचा हिस्सा होता 5वा हिस्सा त्या प्रॉपर्टीमधला. 5वा हिस्सा म्हणल्याच्या नंतर मुलीच्या बकऱ्या व्हायला ते 4 कारण 4 पंचे 20. तर 4 बकऱ्या त्या मुलीला देण्यात आल्या. म्हणजे 10 बकऱ्या मोठ्या मुलाला देण्यात आल्या. 2 नंबरच्या मुलाला चौथा हिस्सा 5 बकऱ्या देण्यात आल्या आणि 3 नंबरच्या मुलीला 5वा हिस्सा म्हणजे 4 बकऱ्या देण्यात आल्या. मग एकूण बकऱ्या झाल्या 19. आजोबा म्हणले, "आता ही जी बकरी उरलेली आहे ती मी वापस घेऊन जातो." आजोबांनी ती बकरी उचलली आणि ते आजोबा वापस गेले. पंचायत मधले लोक विचार करत बसले, की आजोबाने गणित जुळवलं कसं? तर तुमच्याही लक्षात आलं असेल मित्रांनो. तर 19 बकऱ्याची वाटणी त्या आजोबाने एका मिनिटात केली आणि तेही न बकरी देता. तर चला ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. माझ्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.